सर्व कार्यक्रम आपण समजून कसं आपण सरकारला वेठीस आणायचं ही दिशा समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। साहेब, मी उद्धव सेनेचा तालुका अध्यक्ष आहे। मी पूर्वीपासून या पक्षामध्ये काम करत आहे, परंतु मी नेहमी सांगत असतो की मी प्रथम शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी तेव्हा शेतीच्या विषयी ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं होतील किंवा उपोषणं होतील आणि शेतकऱ्याविषयी हिताचे ज्या ठिकाणी प्रश्न येतील त्या ठिकाणी मी आवर्जून जातो। मला निमंत्रण करण्याची गरज नाही। मला जर समजलं या ठिकाणी शेतकऱ्यासाठी जर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मी आवर्जून त्या ठिकाणी मी जाणारच। कालच आमचे मित्र शिवाजीराव आणि आमचे देशी कदम साहेब शिवूरला आले, सर्व गावोगाव फिरले, आम्हाला म्हणले बा कार्यक्रमाला यावं लागते। अरे म्हणलं आम्हाला यावं लागते असं एवढं सांगायची गरज नाही। शेतकऱ्यासाठी जर तुम्ही हा कार्यक्रम जर ठेवत असाल तर आम्ही आवर्जून येऊ आणि त्या ठिकाणी आम्हाला मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार सुद्धा मानतो। साहेब, 1914 शेतकरी नांदेड इथे तंत्रज्ञान परिषद आपण घेतली होती। त्याआधी तंत्रज्ञानाच्या बाबतीत यवतमाळ जिल्ह्यात वेळोवेळी मागील 7-8 वर्षापासून आंदोलन सुरू आहे, परंतु शरद जोशींनी साहेबांनी सांगितलं होतं की तंत्रज्ञान आणि बाजारपेठ जोपर्यंत खुली होणार नाही तोपर्यंत भारतीय शेतीला भविष्य नाही। परंतु आज हा तंत्रज्ञानाचा मेळावा जरी यवतमाळ जिल्ह्यापासून सुरू झाला, मग अकोला इथे अकोलखेडला झाला, रीतसर आणि त्यानंतर आता अमरावतीमध्ये पण झाला, तर भविष्यात जे काही तंत्रज्ञान आहे ते प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन झालं पाहिजे आणि सरकारनी याच्यावर चर्चा करावी, यासाठी सगळ्या जिल्ह्यात झालं पाहिजे। कारण की तुमचा ऊस सुद्धा जीएमचा जर ऊस आला तर आहे एवढ्या कष्टातच डबल पिकल, कारण की इकडे ऊसाचं क्षेत्र आहे, हळदीचं आहे, कापसाचं आहे, बरेचसे पिकं आहे, परंतु यवतमाळ जिल्ह्यात फक्त कापूस आणि सोयाबीन दोनच पिकं होतात। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याला साहजिकच आहे की या तंत्रज्ञानाला जोड दिल्याशिवाय यवतमाळ जिल्ह्याची शेती फायद्यात येऊ शकत नाही। त्यामुळं जर पुढील शेती फायद्याची आणायची असेल तर तंत्रज्ञान जागतिक स्तरावरचं तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठ खुली असल्याशिवाय पुढचं भविष्य आपण ठरवू शकणार नाही। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो। शेतकरी भावांनो, मला वाटतं फेब्रुवारी महिन्यामध्ये या कोळी गावामध्ये आम्ही आलो होतो आणि तेव्हाच शिवाजीरावांनी सांगितलं होतं आणि या गावचे दत्ता पाटील ते म्हणाले तुम्ही पुन्हा आमच्या गावात या। मी तेव्हा म्हटलं मी पुन्हा येईन। योगायोग असा की पुन्हा याची संधी तुम्ही लोकांनी मला दिली आणि बोलण्याची सुद्धा। भावांनो, मी शेतकरी संघटनेचा मला वाटतं 84 पासून त्याच्या आधीपासूनचा कार्यकर्ता आहे। मोरे मामा आमचे आहे, आम्ही सोबत आंबेठाणला 10 दिवस प्रशिक्षणासाठी होतो 1993 मध्ये। तेव्हापासूनची ही वैचारिक शिदोरी आम्ही घेऊन सतत शेतकरी संघटनेसाठी करतो आहे। तेव्हा मी माझ्या गावात गेल्या 4 वर्षापासून जे तसंही त्याच्याही आधी जेव्हा जेव्हा तंत्रज्ञान आलं, BG1 आलं, तेव्हाही आमच्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा माझ्या गावानं ते तंत्रज्ञान स्वीकारलं। तेव्हाही लोक आम्हाला नावं ठेवायची की हे काय, याला कुठे जमतं काय, तुम्ही फवारत नाही, फवारलं नाही तर आळ्या कशा जाईल कापसावरच्या। आम्ही त्यांना तेव्हाही सांगितलं शेतकऱ्यांना की नाही, हे याच्यामध्ये असा जनुक आहे की ज्याच्यामध्ये त्या आळीने जर पान सुद्धा खाल्लं तर ती आळी मरते। पण लोक ऐकायचे नाही, त्यालाही खूप दिवस लागलेत ते BG1 लोकांनी स्वीकारायला। लोक स्वीकारत नाही सहजासहजी नवीन गोष्ट।
शेतकरी तर नवीन वस्तू स्वीकारायला खूप मागे आहे, ते लवकर नवीन स्वीकारत नाही, हा माझा अनुभव आहे. तेव्हा त्यालाही उशीर लागला आणि यालाही. जेव्हा मी तुम्हाला साहेब एक गोष्ट नक्की सांगतो की आम्ही जेव्हा हे तंत्रज्ञान नव्हतं तेव्हा कापसाची शेती करायचो. मग आमच्याकडे अशी शेती आहे की ज्यात खूप गवत होते. मग आमच्याकडे टोळ्या असायच्या, टोळ्या, आणि शनिवार रविवारी लहान लहान मुलं निंदासाठी यायचे, लहान पोरं यायचे. ते पोट्टे काय करायचे लेखाचे, निंदाचे तर नाही, ते जे रोप आहे रोप पायानं तुडवायचे पायाने तुडवायचे. मी विचार करू पैसे द्यायला लागते, नुकसानही होते, याच्यापेक्षा घरी जाऊन आराम केलेला चांगला. मजूर शेतात आम्ही घरी, अशी परिस्थिती होती त्या काळात. म्हणून मी खास करून माझ्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून या तंत्रज्ञानाविषयी सगळी माहिती, इत्यंभूत माहिती मागील 4 वर्षापासून आम्ही लोकांना दिली. आत्ता या परिस्थितीमध्ये माझ्या गावामध्ये 5,000 हेक्टर माझ्या गावाची शेती आहे. या 5,000 हेक्टरपैकी 4,000 हेक्टरवर तर कापूस नक्की आहे, आणि 1,000 हेक्टरवर इतर पिकं असतील, सोयाबीन वगैरे असेल, ती खूप किरकोळ, ते नसल्यासारखंच आहे. 4,000 हेक्टरवर माझ्या गावात एसटीबीटीची लागवड होते. दुसरं माझ्या आता आमच्या गावाचं पाहून दुसरं गाव आहे अजून छोटं म्हणजे चांगलं, तेही गाव चांगलंच आहे. साधारण मला वाटतं 1,500 हेक्टर तिथे आहे कापसाची शेती. ते गाव, त्याही गावात यावर्षी 100% एसटीबीटी आहे. माझ्या तालुक्यात किमान बलभव 50,000 हेक्टरवर तरी यावर्षी एसटीबीटीची शेती आहे. 50,000 हेक्टरवर. गंमत काय, मी शेतकरी म्हणून तुम्हाला काय सांगतो की जेव्हा एसटीबीटी नव्हतं, हे तंत्रज्ञान नव्हतं, त्यावेळेस आम्हाला निंदाचा खर्च इतका प्रचंड होता की मजुरही मिळत नव्हतं आणि पैसे जात होते, शेती पडीत पडत होती. शेतीचा बराचसा भाग निंदन करून सुद्धा, पैसे खर्च करून सुद्धा पडीत पडायची शेती, पैसे जायचे आणि कापूस पिकाचा नाही. मग आम्ही असं ठरवलं की आता या तंत्रज्ञानाकडे जायचं. आता तुम्हाला सांगतो, माझ्या गावात फक्त 5,000 क्विंटल कापूस व्हायचा, ही टेक्नॉलॉजी यायच्या आधी. आता या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी, गेल्या वर्षी 20,000 क्विंटल कापूस झाला या टेक्नॉलॉजीमुळे. खर्च किती कमी झाला, मी तर म्हणतो 1-2 कोटी रुपये निंदाचे वाचलेत. म्हणजे मजुराची मजुरी जी होती, आम्हाला 25,000 ते 27,000 रुपये पर एकर निंदाचा खर्च येतो शेतीमध्ये, तो निंदाचा खर्च कमी झाला. बरं, या निंदाचा खर्च कमी जर झाला तर महिलांनी आमच्याकडे, बायांनी, मजुरांनी तक्रार करायला पाहिजे होती किंवा तुम्ही आमचं निंदन घालवलं, आमचा रोजगार घालवला. मी महिलांना, आता मी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असल्यामुळे मजुरासोबतही माझं रिलेशन चांगलं आहे. मी त्यांना विचारलं, मावशाओ, तुम्हाला काही त्रास आहे का याच्यापासून, हे तुमचं निंदन घालवलं आम्ही, तर काही त्रास आहे का? ते म्हणाले, तुम्ही आमची या नरक यातनेमधून सुटका केली. म्हणजे निंदाचं काम सगळ्यात जास्त कष्टाचं आहे, सगळ्यात जास्त श्रमाचं आहे, आणि ते महिला करतात. आणि महिलांना वाटलं आता हे तर खूपच छान गोष्ट झाली. ते म्हणाल्या की आमची या नरक यात्रेतून तुम्ही सुटका केली. मी म्हटलं, मी नाही सुटका केली, टेक्नॉलॉजीने सुटका केली, आणि ज्या टेक्नॉलॉजीचा आम्ही आग्रह करतो त्या शरद जोशींनी तुमची सुटका केली. बरं, याच्यामध्ये आता आम्ही तुम्हाला जनुकच तुम्हाला सांगितलं, याच्यात 4 जनुक आहेत. याच्यातला VIP3 जो आहे, या VIP3 मागच्या वर्षीपासून हा VIP3 आला, त्याच्या आधी नव्हता. त्याच्या आधी शेवटी कापसावर बोंडळी यायची. साधारण 100 दिवस, 110 दिवस झाले की कापसाचे बोंड किडके यायचे. मग याच्यामध्ये हा बेकायदेशीर जो जनुका आहे VIP3, हा मागच्या वर्षी आम्ही टेस्ट केला. याच्यात काय असायला पाहिजे, आमची चर्चा व्हायची की याच्यात VIP3 यायला पाहिजे. VIP3 काही टाकत नाही, पण सरकार काही याला परवानगीच नाही VIP3 टाकायला. पण तो
चोरून कंपन्यांनी टाकला. मागच्या वर्षी 42 दिवस आमच्याकडे पाऊस होता सतत. या 42 दिवसाच्या पावसात कापसाचं पीक सगळं खराब झालं आणि त्याला 100 दिवस होऊन गेले. सगळे लोक चिंतेत पडले, सगळे शेतकरी चिंतेत पडले की बा आता 100 दिवस झाले, बोंडळी येणार आहे, आपलं पीक तर गेलं, पैसे गेले आणि पीक गेलं. चमत्कार असं झाला, 42 दिवस पाऊस येऊन सुद्धा पहिल्यांदा जेवढा कापूस झाला त्याच्यापेक्षा 1.5 पट जास्त पुन्हा कापूस झाला या टेक्नॉलॉजीमुळे. अगदी शेवटचं बोंड सुद्धा पांढरं शुभ्र आणि वेचायला सहज, वेचणीचेही कष्ट. आता आम्ही 5,000 क्विंटलची मजुरी जेव्हा भाऊ साहेब मजुरांना द्यायचो तेव्हा ते मजुरी कमीच होती ना, ती मजुरी 5,000 क्विंटलचीच द्यायची. आता आम्ही 10 रुपये किलोनं मजुरी कापसाची देतो आणि ते 4 पट मजुरी आता मजुरांना जास्त मिळायला लागली. म्हणजे मजुराची मजुरी कमी नाही झाली, मजुराचे कष्ट कमी झाले आणि मजुरांना मिळणारा पैसा कमी श्रमात मजुरांना जास्ती पैसे यायला लागले. म्हणजे निंदाच्या पेक्षा मजुरा कापूस वेचण्याची मजुरी मजुरांना जास्त मिळाली. त्याच्यामुळे सगळ्या मजूर वर्ग सुद्धा या टेक्नॉलॉजीवर खुश आहे. ही जी काही मंडळी लेफ्टिस्ट मंडळी काही म्हणते किंवा हे यांना मजुराची मजुरी जाईल, ते काही कोणी आता मी नाव घेत नाही त्या पक्षाचं वगैरे, त्यांचं आहे किंवा मजुराची मजुरी जाईल, मजुराची मजुरी जाणार नाही बा दादा. उलट मजुरांना कमी श्रमामध्ये जास्त पैसे या तंत्रज्ञानामुळे येतील, हे तुम्हाला पक्का सांगतो. आणि आपण सर्व मिळून ही लढाई आजच आता मी कधी बोलू का मी ते काय बोलतो आजच मला वाटतं ॲग्रोवन मध्ये आणि तुम्ही सुद्धा एक ग्रुपवर टाकलं की भारतीय किसान संघ जो आहे तो भारतीय किसान संघ या तंत्रज्ञानाला विरोध करते आहे. आम्ही सगळे मिळून, आम्ही सर्व शेतकरी मिळून आम्ही त्याला चॅलेंज देतो त्या मोहिनी मिश्रांना की तुम्ही आमच्या शेतात यायचं आहे आणि या टेक्नॉलॉजी बद्दल शेतकऱ्यांची मतं जाणून घ्यायची आहे. दिल्लीत बसून काय गप्पा मारता किंवा यांना असं होते यांना तसं होते. बलभाऊ सांगत होते आणि दामले साहेबांनी सांगितलं, यांना ते साहेब कोणी येऊन गेले ते म्हणाले हे कार्सोजेनिक आहे वगैरे. हे कार्सोजेनिक बिर्सोजेनिक काही नाही. मी 25 वर्षापासून माझ्या शेतामध्ये ग्लायफोसेट फवारतो. माझ्या गड्याला विचार, माझ्या माणसाला विचार, 25 वर्षापासून त्याला खोकलाही आला नाही. कॅन्सरची काय गोष्ट आहे, कॅन्सरचं खूप कॅन्सर अनेक गोष्टीमुळे होतो, तंबाखूमुळे होतो, त्याच्यावर लिहिलं असते की याने कॅन्सर होऊ शकतो. आता हे ग्लायफोसेट कार्सोजेनिक जर असेल तर याचा नंबर 137 आहे. 137व्या क्रमांकावर हे कार्सोजेनिक आहे. त्याच्यावर कॉफी आहे. आपण जी कॉफी पितो, चहा पितो, हे सगळे चहाचे मळे जे आम्ही मागच्या वर्षी तामिळनाडूमध्ये गेलो होतो, सगळे चहाचे मळे आहेत तिथे आणि सगळे चहाचे मळे सगळे ग्लायफोसेट फवारून आहेत. कुणाला कॅन्सर झाला चहामुळे? काहीतरी तुम्हाला तुमचा उत्पादन खर्च कमी होऊ द्यायचा नाही, देश गरीब ठेवायचा, शेतकरी गरीब ठेवायचा, हे मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आपल्याला हाणून पाडलं पाहिजे. धन्यवाद, नमस्कार. म्हणून त्याच्या आतली गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आज जी ॲग्रोवरला न्यूज आलेली आहे त्यांना इतक्या तातडीने पत्रकार परिषद घ्यायचं काम याच्यासाठी पडलं की शेतकरी संघटनेनी मोहन भागवत सरसंघचालकांना पत्र दिलं की तुम्ही आम्हाला भेटीची वेळ द्या, आम्ही काय म्हणतो ते ऐकून घ्या. आणि मी स्वतः 5 जूनला यवतमाळच्या प्रज्ञाताई बापट आणि जयंतराव बापट यांच्यासोबत मोहन भागवतांना भेटलो. मोहन भागवत म्हणे की मिलिंद दामलेचं पत्र आलेलं आहे मला आणि मी भारतीय किसान संघाकडे पाठवलेलं आहे, याबाबत तुम्ही काय जो निर्णय घ्यायचा आहे, हां तो तुमच्याकडचे वैज्ञानिक आणि त्यांच्याकडचे वैज्ञानिक म्हणून हा निर्णय घ्या. भारतीय किसान संघाला ज्यावेळेस कळलं की मोहन भागवतांसारखा सरसंघचालक शेतकरी संघटनेचं पत्र आपल्याकडे विचारपूस करण्यासाठी पाठवतो, तर त्याच्यावर उलट बोलण्यासाठी त्यांनी 10 तारखेला ताबडतोब केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र पाठवलं की भारतामधनं बोलगाड 1 आणि बोलगाड 2 म्हणजे BG2 या कापसावरतीच बंदी घ्यावा, हा कापूस भारतात विकायचा नाही. त्याच्या व्यतिरिक्त परवा त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. हा शेतकरी संघटनेचा दबाव आहे की शेतकरी संघटनेच्या दबावामुळे त्यांना इथे यावं लागलं. दुर्दैवाचा भाग आहे भारतामध्ये की भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जितके राजकीय पक्ष आहेत त्यांना त्यांच्या मतांसाठी, मी स्पष्ट बोलतो, त्यांना त्यांच्या मतांसाठी GM तंत्रज्ञानाला सगळे पक्ष विरोध करतात. कारण एक जागतिक माहिती आहे की GM तुम्ही खाल्लं
का तुम्हाला हे होईल ते होईल, या सगळ्या गोष्टीच्या अफवा जगात पसरलेल्या आहेत. आणि जे भूमिहीन लोक आहेत, शेतकऱ्यांची संख्या फक्त 14% आहे, 86% लोक भूमिहीन आहे. या भूमिहीन लोकांचं एकगट्टा मतदान आपल्याला मिळण्यासाठी भारतातले काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक पक्ष शेतकरी विरोधी आहे आणि तो गेले 75 वर्ष शेतकरी विरोधीच राहिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही गरीब होत चाललोय. विचारला ओमराजे निंबाळकर आणि संजय देशमुखांनी गेल्या 50 वर्षाच्या लोकसभेच्या इतिहासात जो प्रश्न विचारला गेला नाही, तो प्रश्न पहिल्यांदा विचारला की तुम्ही खतांचा मीठ निर्देशांक आणि चुनखडी समतुल्य पाकिटावरती नमूद का करत नाही? आपण आपल्या जमिनीला जी खतं पाहिजे ती देत नाही, चुकीची खतं देतो, म्हणून नापिकी आपल्या घरी येते. आता आम्ही याच खासदारांच्या मार्फत आम्हाला जे बियाण आपल्या ह्याच्या पाकिटावरती जे लिहून यायला पाहिजे, खतांच्या पाकिटावरती जो लेबल क्लेम यायला पाहिजे, त्या लेबल क्लेमसाठी शेतकरी संघटनेमार्फत मांडत आहोत. ह्याच खासदारांच्या सोबत आम्ही एसटीबीटी बियाण्याच्या करिता संसदेत भांडत आहोत. त्याच्यामुळे ते कोणत्या पक्षात गेले आमचा त्याच्यावरती राग होत नाही आहे. ते आजही शेतकरी संघटनेच्या खांद्याला खांदा लावून कीटकनाशकं, बियाणं, खते या सगळ्या बाबतीत ते शेतकरी संघटनेच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे आणि लढणार आहे. कालच कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर